संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधील वातावरण अक्षरशः पेटलं आहे। मतदारांनी माजी नगरसेवकांवर दुबार मतदान, अपूर्ण कामे आणि दहशतीचे गंभीर आरोप केले आहेत आणि रविभाऊ म्हस्के यांना मोठा पाठिंबा व्यक्त केला आहे। याबाबत मतदारांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। प्रभाग क्रमांक 5 मध्ये माजी नगरसेवक होते आणि ते माजी नगराध्यक्ष देखील राहिलेले आहेत। तर त्यांनी प्रभाग 5चा विकास केला आहे आणि ते लोकांना न्याय दिला आहे। त्याबद्दल तुमची काय प्रभाग क्रमांक 5 मध्ये जे माजी नगरसेवक होते, जे माजी नगराध्यक्ष राहिलेले, त्यांनी जर 1999 पासून जे आरक्षणचा मुद्दा तो आजपर्यंत सोडवलेला नाही। दरवर्षी निवडणुकीला उभे राहिल्यानंतर मसोबा मंदिर आहे, मसोबा मंदिरात शपथ घेतली 1 वर्षी का जर मी आरक्षण काढलं नाही तर मी परत तुमच्या दारात येणार नाही। आजपर्यंत ते आरक्षण निघलेलं नाही। आता त्यांनी आज बाईट देत आहे का म्हणजे आरक्षण निघलेलं आहे का काही लोकांमुळं आरक्षण निघलं नाही, 4-5 लोकांमुळं। तर या आरक्षणाची 72 घरं आहे, 72 कुटुंबामध्ये त्यांनी आरक्षण त्यांनीच टाकलं आणि नंतर पैसे पण त्या लोकांना गोळा करायला लावले। ठीक आहे, जे श्रीमंत लोक असेल किंवा काय असेल ते 7-8 लोकांनी पैसे गोळा केले, पण 72 कुटुंबामधले जर 7 ते 8 लोकांनी पैसे गोळा केले, 60 बाकीचे समजा 12 लोकांनी गोळा केले, 60 लोक जर पैसे गोळा करत नाही तर 60 लोकांमुळे आरक्षण राहिलं का 3-4 लोक विघ्न संत, याच्यात कोणचं घर असून विघ्न संतोषीपणा कुठलाही प्रकारचा नाही। 60 लोक ज्यावेळेस पैसे भरत नाही तर मग 3 लोकांचा काही प्रश्न नाही आहे। आता हे भूल थापा देऊन काहीच उपयोग होत नाही। लोक आरक्षणामधले कोणी यांनी मिटिंगा आयोजित केल्या, कोणी जायला तयार नाही। आम्ही जर सर्व लोकांना भेटलो, सर्वांचा प्रतिसाद चांगला आहे नाही का। रवी म्हस्के शिवसेनेच्या सर्व उमेदवारांसाठी आरक्षण पट्टा लोक सगळ्यांची इच्छा आहे का आपण नवीन उमेदवाराला संधी देऊ का, यांच्याची काही झालं नाही, यांना लोक काही मानायला तयार नाही आता नाही का। आमदार शिवसेनेचे आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या माध्यमातून हा आरक्षणाचा प्रश्न सुटेल का? रविभाऊ म्हस्के याला निवडून आल्यानंतर हा मुद्दा मांडून प्रश्न सोडवतील का असं तुम्हाला विश्वास वाटतो? आता अमोल भाऊ खताळांचा दौरा झाला नाही का आमच्या प्रभाग 5 मध्ये आरक्षण पट्ट्यातच झाला, तर सर्व लोकांचं म्हणणं आलं का आपण यांना एकदा संधी देऊ, म्हणजे का त्यांच्या विश्वास आला लोकांना का हे काढू शकता। ज्यांनी जो संसद भवनात मुद्दा मांडला आरक्षणचा आपला हिंदीनगरच्या पुढच्या प्रभागाचा 6 नंबरचा, तसंच 5 नंबर सुद्धा ते काढण्यास लोक स्वतःहून म्हणता नाही का हे काढू शकता 100%। लोकांचीच प्रतिक्रिया आहे। जे 60 वर्षाचे लेडीज कधी माईक बोलल्या नाही त्यांनी सुद्धा बाईट दिलेली आहे नाही का। असे आम्ही प्रभागात जेव्हा फिरलो तर 30 पैकी 28 लेडीज बोलला, आजपर्यंत कुणी समोर येत नव्हतं, मग आज काय येऊ राहिले नाही का। त्यांच्या मनात काहीतरी खदगत आहे ना। आरक्षणामुळे कोणाचे आहे ना घर विकले जात नाही, कोणाचं कर्ज लोन नाही होत, काहीच नाही होत। आमच्या गल्लीत जो रस्ता आला 10 नंबर गल्लीत त्याचा निधी सुद्धा त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला भेटला नाही, कारण ते आरक्षण मध्ये काही मंजूर होत नाही। या प्रभागामध्ये माजी नगरसेवकांची दहशत आहे, तर असं तुम्हाला काही आहे का त्याचं? प्रभागामध्ये दहशत म्हणजे आमचं श्री गणेश मित्र मंडळ, पहिले आमचं श्री गणेश होतं, म्हणजे आमचे जुने व्हिडिओ पण आहे लहान लहानपणाचे, तेव्हापासून आमचं, नंतर आम्ही शिव गणेश आणि श्री गणेश एकत्र झालं आमचं दोन्ही मंडळ। त्याच्यानंतर परत आमचे ना ठराविक आमच्यात मतभेद झाल्यामुळे आम्ही परत श्री गणेश मित्र मंडळ इकडे केलं 10 नंबर गल्लीत। आमचा शिव गणेशचा गणपती इथं रस्त्यात त्याचे आम्हाला काहीच अडचण नाही, कारण आम्ही मिरवणूक दुसरीकडून आणायचो खालच्या बाजूनी। मागच्या वर्षी मागच्या वर्षी मी स्वतः यांना 10,000 रुपयाचे चॅनल, मी MSCB सगळे चॅनल दिले का आपले पोल वगैरे, आणि तर त्यावेळेस त्यांचा गणपती मिरवणुकीला होता, मिरवणुकीमध्ये त्याचे CCTV फुटेज सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, तुम्हाला देऊ शकतो आम्ही आज पण। तर त्यावेळेस गणपतीचा मंडप मोठा टाकला नाही, म्हणजे कमी टाकला, कमी प्रमाणात, त्याच्यामुळे आमचा ट्रॅक्टर आला वगैरे, आमच्या कधी शूटिंग पण आहे। आणि यावेळेस इलेक्शनमुळं किंवा काय असेल तर मंडप मोठा टाकला। आमची रिक्वेस्ट होती नाही का तुम्ही हे करा, आमचा गणपती जायपुरता, आमचा ट्रॅक्टर जाण्यापुरता रस्ता सोडा आणि तुमचा मंडप परत वाढवा। तर आम्ही सर्वांना पाठवलं त्यांच्याकडे, पण त्यांनी काय ऐकलं नाही। आम्ही CO साहेबात गेलो, पोलीस स्टेशनला अर्ज दिले, आमच्याकडे सगळ्या पोच आहे, नगरपालिकेत गेलो, सगळ्यांनी कोणीच आम्हाला प्रतिसाद दिला नाही।
शेवट शांतता कमिटीमध्ये आमचे वाद झाल्यानंतर आहे ना, मग तो गणपतीचा मंडप छोटा काढला एका दिवसासाठी. नंतर आम्ही गणपती आणला. नंतर गणपती संपल्यानंतर सुद्धा त्यांनी मंडप काढला नाही का. त्याचं पण आपल्याकडे गुगल मॅपचे फोटो वगैरे सगळं आहे. म्हणजे खोटं बोलायचं काहीच नाही. गुगल मॅप आहे ना, त्याच्यावर तारीख टाईम वगैरे सर्व असतं नाही का. म्हणजे खोटाचा विषयच नाही काही. आम्हाला काहीच खोटं कोणाची बोलतापा पाळायचे नाही, काही नाही. जर तुम्ही नगरसेवक आहेत आणि तुम्ही जर मंडप आडवे लावत असाल रस्त्यात, तर मग तुम्ही काय म्हणजे तुमची दहशत नाही मग काय. हां, आणि त्यांनी पोलीस स्टेशनला आमचे सगळे दोन्ही मंडप शिवगणेश, श्री गणेश, चैतन्यनगर तिथे गेले. देशमुख साहेब होते आपले PSI. तर त्यांच्यासमोर यांनी सांगितलं, तुम्हाला काय करता येईल ते करा, मी मंडप काढणार नाही. मी स्वतः पोलिसांना काही वेळा ते म्हणते ऐकत नाही. म्हटलं पोलिसांचं ऐकत नाही म्हणजे मग दहशत कोणाची मग. हां, दहशत नाही तर काय म्हणायचं. शेवट आमचे पोरं आहे. आम्ही गणपती सोडून कोणताही सण जास्त मोठ्या प्रमाणात करत नाही. आमचा मोठ्या प्रमाणात मिरवणूक असते गणपतीची. या प्रभागामध्ये पाईपलाईनचे कामं झाली. त्या पाईपलाईनच्या कामासाठी आधी नगरसेवकांनी घेतले. त्यावेळेस त्यांनी 1500 घेतले आणि ते काम पूर्ण झाले. ते 1500 घेतले की नाही ते लोक आम्हाला बोललेले. पण काय होतं, दहशतीमुळे लोक समोर यायला तयार नाही. म्हणजे आता नगरपालिकेचं आपण पाईपलाईन काढताना ते पैसे कोण द्यायचे असतात, ते सर्व टेंडरमध्ये सगळं असतं. त्यांना पाईप पण यायला लावले, मजुरी पण द्यायला लावले. ठराविक समजा लोक काही दहशतीमुळे आत पण बाहेर यायला तयार नाही. प्रभाग 5 मध्ये मतदारांना तुम्ही काय आव्हान करता? हा, प्रभाग 5 मध्ये मतदारांना तुम्ही काय आव्हान करता? प्रभाग 5 मधील मतदार आम्ही एकच आवाहन करणार का, तुम्ही हे दहशत दडपशाही याला सर्व प्रकारचा हे करा नाही का, यांचा बिमोड करा आणि एक नवीन सुशिक्षित चांगला उमेदवार निवडून द्या. या प्रभागातील जे उमेदवार आहे रविभाऊ म्हस्के आणि गवळी हे बाहेरचे उमेदवार आणलेले आहे असा विरोधक प्रचार करत आहे. तर याबद्दल तुमचं काय मत? प्रभाग क्रमांक 5 रवी भाऊचं नाव सुद्धा 6 नंबर प्रभागामध्ये रवी भाऊचं मतदार यादीत नाव आहे. त्यांच्या घराचा उतारा आहे, त्यांचं आधार कार्ड आहे. हां, आणि तरी ते बाहेरचे उमेदवार म्हणतात. ठीक आहे, मग यांचं पण 5 मध्ये नाव नाही, मग हे पण बाहेरचे आम्ही असं समजायचं का. हां, यांचे 5 मध्ये पण नाव आणि 12 नंबर मध्ये पण नाव आहे. दुबार मतदार यांचं नाव कसं काय आलं. मग हे कोणी टाकलं दुबार मतदार. हां, डायरेक्ट ते सोशल मीडियावर सगळे व्हायरल झालेली. तुम्हाला मी त्याचं हे पण देऊ शकतो. या तिखट आरोपांमुळे प्रभाग 5 मधील निवडणूक अधिकच तापली असून यंदा परिवर्तनाची हवा जोरात असल्याचे स्पष्ट दिसतंय. युनिक न्यूज, संगमनेर.